अमळनेर येथील बोरी नदीकाठी वसलेले संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खानदेशाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे। या पवित्र मंदिराची समाधी सन 1818 मध्ये बांधण्यात आली असून हे ठिकाण वारकरी संप्रदायाचे प्रमुख केंद्र तसेच सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणारी संत सखाराम महाराजांची दिंडी नान्नज येथे दाखल झाली। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत भाजपा बूथ प्रमुख तथा अरशिन कम्युनिकेशनचे संचालक नावेद शेख यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी भाजपा युवा नेते उदयसिंग पवार, डॉक्टर प्रकाश राऊत, दादा जाधव, उपसरपंच सुनील हजारे, संतोष मोहळकर, सिटी मोहळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चौस, मुजीब मोगल यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते। यावेळी दिंडीतील वारकऱ्यांनी अमळनेर येथील संत सखाराम महाराज मठाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व सांगितले। संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकरी परंपरेतील श्रद्धास्थान असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात। संत परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही दिंडी नान्नज येथे दाखल झाल्याने ग्रामस्थांनीही वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले। रामकृष्ण हरी, आम्ही वारीतले लोक आहोत। आंबेडकर महाराजांच्या वारीमध्ये येतोय आम्ही। तर इथल्या गावकऱ्यांनी, नान्नजच्या गावकऱ्यांनी खरंच आमची खूप व्यवस्था केली। इथले लोक खूप धार्मिक आहेत, सगळ्यांनी आदरयुक्त आम्हाला वातावरण दिलं। खरंच या लोकांचे खूप खूप धन्यवाद। आज नान्नज गावामध्ये अमळनेर येथून जी पंढरपूरकडे प्रस्थान करणारी दिंडी आहे, त्या दिंडीचं काल रात्री नान्नज गावामध्ये स्वागत झालं आणि आज त्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना आमचे मित्र युवा सहकारी असणारे नावेद शेख यांनी पाणी बॉटल, मोफत पाणी बॉटलचं वाटप आज या ठिकाणी वारकऱ्यांना आयोजित केलेलं होतं। पंढरपूरकडे जाणाऱ्या या वारीला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत असताना हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक असणारं हे पाणी वाटप त्यांनी आपल्या गावामध्ये आयोजित केलं आणि एक आपल्या गावाचं नाव सर्व परिसरात पसरेल अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं होतं। मी त्यांना सर्व वारकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार असे व्यक्त करतो। अंमळनेरची दिंडी आलेली आहे। या दिंडीचं आपण सर्वांनी व्यवस्थित स्वागत केलेलं आहे आणि त्यांना रात्री जेवणाची, त्याची विठ्ठल मंदिर, शाळा आणि सावता महाराज मंदिर या ठिकाणी सोय केली व आता त्यांचे प्रस्थान होत आहे। आणि या प्रस्थानामध्ये नावेद शेख यांनी पाणी वाटपाचा जो कार्यक्रम घेतला तो अतिशय उत्तम केला। प्रत्येकाला पाणी बॉटल देण्याचं काम, असं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून वाटप करीत आहोत। आज नान्नज येथे मुक्कामी अमळनेरची दिंडी आलेली होती सखाराम महाराजांची। तर आज नान्नज गावामध्ये त्यांना आमचे नवीन बायशे यांनी सालाबादप्रमाणे दरवर्षी ते पाण्याच्या बॉटलचं वाटप करीत असतात आणि ह्या भक्तिभावामध्ये एक हिंदू मुस्लिमचे ऐक्य म्हणून नवीद शेख यांनी पाण्याच्या बॉटलचं वितरण केलं। त्याच्यामुळे आम्ही नवीद भाई आणि सर्व वारकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। आज नान्नजमध्ये अमळनेर ते पंढरपूर जाणारी पायी दिंडी या यात्रा अबप महाराज सखाराम महाराज अमळनेरकर अनेक वर्षापासून नान्नजमध्ये ही दिंडी येत आहे आणि या दिंडीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे नान्नज ग्रामस्थ हमेशाच त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतात आणि आज सकाळी ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। त्यानिमित्त नान्नजचे ग्रामस्थ तसंच रामरहीम मित्रमंडळ असं एक नाव देऊ इच्छितो मी त्यानिमित्त आणि या मंडळाचे संचालक नावेद भाई शेख यांच्या हस्ते आणि यांच्या योगदानाने आज पाणी वाटपाचा कार्यक्रम इथं नान्नजमध्ये संपन्न होत आहे। त्याबद्दल दिंडीकरांचे आणि नान्नज ग्राम सगळ्यांचेच मी धन्यवाद मानतो आणि नान्नजकरांना दिंडीकरांनी सेवा करण्याचा मौका दिला त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद। अंमळनेरची दिंडी आलेली आहे। या
दिंडीचं आपण सर्वांनी व्यवस्थित स्वागत केलेलं आहे आणि त्यांना रात्री जेवणाची त्याची विठ्ठल मंदिर, शाळा आणि सावता महाराज मंदिर या ठिकाणी सोय केली व आता त्यांचे प्रस्थान होत आहे. आणि या प्रस्थानामध्ये नाविद शेख यांनी पाणी वाटपाचा जो कार्यक्रम घेतला तो अतिशय उत्तम केला. प्रत्येकाला पाणी बॉटल ते देण्याचं काम, असं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून हे वाटप करीत आहोत. तीर येणारा भगवंत आहे. आपण कोण आहे? आपण कोणी नाही आहे. त्यांनी ज्यावेळेस आपल्याला आज्ञा दिली त्यावेळेस आपल्याला हे सुचतं. आपण निमित्त कारण आहे फक्त. निमित्त आहे आपण. पण ते देण्याची दानत पाहिजे. लोकांकडे भरपूर आहे, हे महत्त्वाचं लोक देण्याची दानत. दानत पाहिजे. माऊली या. पर्यंत जेवढी पात्रता आहे जोपर्यंत तुम्ही देऊ हा, शकता तोपर्यंत सहकार्य करत राहा. माऊली या. आणि भाग्यवान आहे तुमचं गाव आणि तुमचे गावकरी की एवढे आम्ही आज ऐकले की 15 दिंड्या येऊन गेल्या म्हणून गावामध्ये. आज तुमची शेवटची दिंडी म्हणून 15 दिंडे येऊन गेले. ही शेवटची दिंडी आहे. या. आज ते काका येऊन आम्हाला सांगत होते. आता बसतो आम्ही ते दिंडीचं वैशिष्ट्य त्यांनी कसं आहे? म्हणजे खूप मला आम्हाला उशिरा निघती आणि लवकर पोहोचते. या. 1 तारखेला निघते आपल्या अंमळनेर. 20 दिवस झाले आता. लय लांबून येते. द्या हात ते. सगळा प्रवास किती दिवसाचा असतो तुमचा? त्यांना द्या. 24 दिवसात 24 म्हणजे आम्ही 23ला संध्याकाळी जातो आणि 24 तारखेला आणि संध्याकाळी सखाराम महाराजांचा पूर्ण जो इतिहास आहे तो 9मीला तिथे महाराज पोहोचतात संध्याकाळी आणि बाकीच्या सगळं माऊलीची दिंड्या वगैरे सगळे दशमीला येतात. दशमीला येते. तर माऊलीची दिंडी जोपर्यंत आपले सखाराम महाराज हे जात नाही तिथे स्वागतासाठी तोपर्यंत कुठलीही दिंडी आतमध्ये येत नाही. मध्ये येते. 7 मानाच्या दिंडीचं ज्यावेळेस पूजन होईल त्यावेळेस दिंड्या सगळ्यातून महाराज स्वतः तिथे हजर असतात. दिंड्याचं स्वागत हा फार मोठा म्हणजे मान आहे सखाराम महाराज. बऱ्याच वर्षाची परंपरा आहे. आणि अशा दिंडीचं आम्हाला देखील स्वागत करायला भेटतंय. आणि तुम्हाला सेवा स्वागत करा. तुमचं ते खूप आमच्या भाग्य. गावाचं देखील खूप भाग्य भाग्य आहे. भाग्य आहे. तेच आता काकांनी आम्हाला बाटल्या आणल्या त्या काकांनी त्यांनी सांगितलं हो, 250 वर्षाची इतिहास आहे. किंवा आमच्या गावात ही तुमची शेवटची दिंडी म्हणे सगळ्या 15 दिंड्या येऊन गेल्या म्हणे. एवढं भाग्य म्हणे आमचं. आणि दुसरं आत्ता 1 तारखेला महाराज ज्यावेळेस अंमळनेर सोडलं पहिला टप्पा गाठला त्यांनी पारोळ्याला मुक्कामाला होती. 1 वाजता निघाले आणि 8 वाजता महाराजांच्या मठाला भयानक आग लागली. सागवानी पूर्ण सागवानी पेंट दिलेला दरवर्षी 250 वर्षाचा मठ. जवळजवळ 15 बंब आजूबाजूचे बोलवले. जळगाव, धुळे, इकडचे रावेर सगळीकडचे ती विजवली. आणि आतमध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे, मंदिर आहे. त्या मंदिर आणि मूर्तीला काही झाले त्याचा पेंट ह्या कलरचा पेंट येतो. पेंट सुद्धा निघाला नाही. बाकी सगळं काळं झालं. अरे बाप. आणि 4 दिवसामध्ये मंदिर लगेच महाराजांनी खुलं करायला सांगितलं. प्रति पंढरपूर प्रति पंढरपूर आहे ना, खानदेश भागात प्रति पंढरपूर. त्यांना द्या. माऊली.